आपल्या सुगरण या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज पाहणार आहोत शाकभाजीची रेसिपी. तसं आपण लग्न कार्यामध्ये शाकभाजी खातो, देवाच्या भंडाऱ्यामध्ये जी शाकभाजी बनवली जाते ती शाकभाजी आपण पाहणार आहोत कशी बनवायची ती. चला तर आता आपण शाकभाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. आता इथे मी बारीक चिरलेलं खोबरं इथं ॲड करत आहे आणि त्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल घातलेलं आहे आणि आपल्याला छान असं भाजायचं आहे. खोबरं आता भाजत आलेलं आहे, थोडंसं अजून भाजून घेऊया आपण आणि भाजलं की लगेच काढून घेऊयात. ते मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि तोही आपल्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. भाजला की आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपण हा कांदा काढून घेऊयात. आता आपण थोडेसे शेंगदाणे ॲड करूयात आणि हेही भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आता आपण काढून घेऊयात. आलं लसूणही थोडेसे भाजून घेऊयात. चला तर आता आपण सगळ्या गोष्टींचं वाटण करून घेऊया. मी आता मिक्सरच्या भांड्यात खोबरं ॲड केलेलं आहे. आपण एकदा हे खोबरं थोडंसं बारीक वाटून घेऊया. खोबरं असं मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. यात आता आपण कांदा, लसूण, आलं आणि जे भाजलेले शेंगदाणे होते ते यात ॲड करून आपण त्यात कोथिंबीर ॲड करून छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान असं वाटण आपलं रेडी आहे. आता आपण या पॅनमध्ये तेल ॲड करूयात. मी पॅनमध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे, ते गरम करून घेऊया. गरम झालेलं आहे. यात आपण जिरी, मोहरी, हळद, कांदा, लाल तिखट, धना पावडर आणि हा कांदा लसूण मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून घेऊया. यात मी बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करते. बारीक चिरलेले टोमॅटो ॲड केलेला आहे. छान असं मिक्स करून तर आता आपण यात आपलं जी पेस्ट वाटण तयार केलं होतं ते ॲड करायचं. करून घेऊया छान. तर आपण यात हे वाटण मिक्स केलेलं आहे, त्याला तेल सुटतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करा छान असं आणि 5 मिनिटं छान असं तेल सुटतपर्यंत आपण याला असंच ठेवूया. तर तुम्ही पाहू शकता छान असं या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात वाटाणा, बटाटा आणि जी मटकी ठेवली होती ती आपण यात ॲड करूयात. चला तर आता आपण यात हे मटकी, बटाटा आणि हरभरा ॲड करून घेऊयात. त्यात मटकी, वाटाणा ॲड केलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. 15 ते 20 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान असं शिजून घ्यायचं आहे.
झाकण अधूनमधून काढून छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे. छान अशी भाजी तरी आलेली आहे, उकळी पण येत आहे. आपल्याला यातला बटाटा, मटकी आणि हरभरा छान असा शिजवून घ्यायचा आहे. परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. पाहू शकता आपल्या शाकभाजीतील बटाटा आणि हरभरा छान असा शिजलेला आहे आणि ह्याच प्रकारे आपली शाकभाजी रेडी झालेली आहे. आता आपण यावर कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि छान असं मिक्स करूया. आपली शाक भाजीची रेसिपी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलवर जावा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला ही आपली शाकभाजीची रेसिपी आवडली असेल लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.